सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव या स्टोरीचे 91 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आज स्वीटीला मूवी बघायची खूप इच्छा झाली आणि तीसुद्धा थिएटरमध्ये आर्यनसोबत. आणि आर्यन म्हणाला, बेबी ये इम्पॉसिबल आहे, हे मॉम रात्री तुला बाहेर सोडणार नाही. स्वीटी आता रुसली आणि म्हणाली, मग तू माझ्यासाठी काय करशील? काहीच करत नाही. आणि आता आर्यनने खूप मोठी रिस्क घेतली. स्वीटीला बेडरूममध्ये झोपवलं असं नाटक करत स्वतः बाहेर गेला आणि तिला घेऊन गेला आणि तिच्या जागी लोड तक्क्या ठेवला आणि त्यालाच पांघरून घातलं. आणि मस्तपैकी रात्रीच्या 1 वाजता ते दोघेही खाऊन पिऊन पिक्चर बघून आले. आणि आर्यननं आता आपली थाप मॉमला पचली म्हणून खुश होता. आणि हळूच रूममध्ये आला, हसून म्हणाला, थँक गॉड स्वीटी, मॉमला काही कळालं नाही. आणि स्वीटी म्हणाली, हो ना आर्यन, तुझं प्लॅनिंग खूप मस्त होतं. आणि आर्यन, इथून पुढे ना मी जे मागेल ते मला देशील ना? आणि आर्यन आता खूप ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जात म्हणाला, आता नक्की देईन. आता मॉमला कसं फसवायचं त्याची ट्रिक मला सापडली आहे, असं म्हणून तो हसला. आणि त्यानं त्या उशा काढण्यासाठी त्यावरचं पांघरून काढलं. तसं स्वीटी आणि आर्यन दोघे चक्रावले, कारण त्या उशांच्या जागी चक्क तन्वी झोपली होती आणि ती त्या दोघांकडे रोखून बघत होती. आणि आता स्वीटी आणि आर्यन खूप घाबरले. आर्यनने तर आता त्याचं खांद्यावरचं ब्लेझर तोंडावर घेतलं आणि चेहरा झाकून घेतला आणि म्हणाला, ओ गॉड, मॉम सेव्ह मी. मॉमला आता हे सगळं कळालं शेवटी. आता तन्वी उठली आणि पुन्हा हाताची घडी घातली, त्या दोघांकडे बघायला लागली आणि म्हणाली, स्वीटी हे काय आहे? आणि स्वीटी आता काहीच न बोलता गप्प उभा होती. तन्वी पुन्हा एकदा रागात म्हणाली, स्वीटी, मी विचारते की तुम्ही दोघे कुठे गेला होता, तेही माझ्याशी खोटं बोलून? इतकी काय इमर्जन्सी आली होती जे तुम्हाला खोटं बोलावं लागलं? आणि आर्यन, तुला लाज नाही वाटली मॉमशी खोटं बोलताना? असं म्हणून तिनं त्याचं ते तोंडावरचं ब्लेझर खेचून घेतलं आणि फेकून दिलं. आणि आर्यन आता सरळ तिच्या पायातच बसला आणि तिचे पाय पकडून म्हणाला, मॉम सॉरी मॉम. अगं स्वीटीला मूवी बघायची होती, ते सुद्धा थिएटरमध्ये जाऊन, आणि ती हट्ट करत होती. आणि मग मी काय करू तूच सांग. तुला विचारलं असतं तर तू जाऊ दिलं नसतं. आणि मॉम, प्रेग्नन्सीमध्ये सगळे हट्ट पूर्ण करायचे असतात ना होणाऱ्या मॉमचे, आणि मीही तेच केलं. आणि स्वीटीसुद्धा कान पकडून म्हणाली, सॉरी ना आत्तू, आम्ही पिक्चर बघायला गेलो होतो. प्लीज आत्तू, आर्यनला बोलू नकोस. आणि तन्वी म्हणाली, ओके, आता मी कोणालाच काही बोलणार नाही. दोघंही एकमेकांची पाठराखण करता काय? मग तुम्हाला हवं ते करा. असं म्हणून तन्वी खाली गेली आणि ती चिडली आहे हे दोघांना कळलं. आर्यन आता पळतच तन्वीच्या मागे गेला. ती ऐकतच नव्हती. आणि आर्यन म्हणाला, मॉम लिसन टू मी कोणाचं ऐकू यार, तिचं ऐकू की तुझं ऐकू? आणि तन्वी चिडून म्हणाली, तू तुझ्या बायकोचं ऐक. मीच मूर्ख आहे जे तुम्हाला सतत सावधान करत असते. आता त्यांचा गोंधळ ऐकून अर्जुन आला आणि म्हणाला, तनू व्हॉट हॅपन, झोपायचं नाही का? वाजले किती बघितलं का? आणि तन्वी म्हणाली, ये तूच तेवढा राहिला होता. आता तू येशील आणि तुझ्याच मुलाची बाजू घेशील टायगर करून, कारण तुझ्या मते टायगर इज नेव्हर रॉंग बट तन्वी इज ऑलवेज रॉंग. असंच ना अर्जुन? आणि आता मध्यरात्री अर्जुन सर तर बुचकळ्यातच पडले आणि म्हणाले, ओय शेरणी, क्या बात है यार, झालंय काय ते तरी सांग. आणि तन्वी हाताची घडी घालून तिचे छोटे केस उडवत म्हणाली, ते तू तुझ्या टायगरला विचार. आणि अर्जुन म्हणाला आर्यनला, टायगर काय झालं? आणि आर्यनने त्याला सगळं सांगितलं आणि म्हणाला, डॅड, मॉम झोपली होती तिथं पिलोऐवजी, आणि तुम्ही सांगा डॅड, मी नक्की कोणाचं ऐकू? तिचं नाही ऐकलं की ती म्हणते की आर्यन, तू चांगला डॅडी नाही, तू चांगला हजबंड नाही, आणि असले सगळे हट्ट माझ्याकडेच करते ती, त्याला मी काय करू? थिएटर तर इथं उचलून नाही आणू शकत ना. आणि अर्जुनच्या लक्षात आलं मॅटर काय आहे. आणि अर्जुन म्हणाला, तनू सोड ना, मुलं आहेत, गेले पिक्चर बघायला, त्यात काय इतकं? तन्वी म्हणाली, अर्जुन,
इतर वेळी ते बाहेर जात होते. मग मी त्यांना अडवत होते का? नाही ना. मग आता ती प्रेग्नंट असताना बाहेर जायची काय गरज आहे? काही झालं तर कोण जबाबदार? तुम्ही मॅचवर कधी होणार आहात स्वीटी आणि आर्यन? आणि अर्जुन म्हणाला, टायगर, तिचंसुद्धा बरोबर आहे बेटा. तुम्हाला जायचं होतं तर सांगून का नाही गेला? आणि आर्यन म्हणाला, सॉरी डॅड, पण मॉम परमिशन देणार नाही हे माहीत होतं म्हणून. आणि तन्वी म्हणाली, म्हणून खोटं बोललास का? शेम ऑन यू आर्यन. आणि आर्यन खजील झाला. त्यानं खाली बघितलं आणि म्हणाला, सॉरी मॉम, आणि इथून पुढे तिचे ज्या काही इच्छा असतील ते फक्त तू बघ, मी काय नाही ऐकून घेणार तिचं. आणि अर्जुन सर आता आर्यनला डोळा मारत म्हणाले, टायगर चिल कर यार, इतकं मनाला लावून घेऊ नकोस. तनू माफ कर ना. आणि तन्वी म्हणाली, नाही, स्वीटीच्या हेल्थबाबत मी त्याला माफ करणार नाही. अर्जुन म्हणाला, पण तनू अजून काही झालंच नाही तर तू असा विचार का करतेस? आणि तन्वी म्हणाली, आणि काही झालंच तर आपण काही होण्याची वाट बघायची आहे का अर्जुन? आणि जर माझं ऐकायचं नसेल तर तुम्हाला हवं ते करा, असं म्हणून ती चिडून गेली. आणि अर्जुनने आर्यनच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, मी तिला समजावतो, तू जा. आणि स्वीटीला म्हणावं, अजिबात टेन्शन घेऊ नको, सकाळी नॉर्मल होईल तनू. मग आर्यन जड पावलांनी गेला. अर्जुनसुद्धा बेडरूममध्ये गेला तन्वीशी बोलण्यासाठी, पण इतक्यात तिनं पांघरून घेतलं होतं आणि ती झोपलीसुद्धा होती. आणि आता तिच्याशी सकाळीच बोलावं लागणार होतं. मग तोही झोपला. सकाळी उठल्यानंतर तन्वी डायनिंग टेबलवर बसली. आज संडे होता. ती जरा निवांतच होती, पण तिनं अजिबात स्वीटीची कॉफी केली नाही. आणि मी तिची काळजी घेणार नाही आजपासून, असं तिनं ठरवलं होतं. आर्यन खोटं बोलून तिला बाहेर घेऊन गेला हे तिच्या खूप जिव्हारी लागलं होतं. आणि तन्वी रुसल्यामुळे अख्खं घर नाराज होतं. नेहमीच्या संडेचं त्यांचं जिमचं शेड्यूलसुद्धा आज खराब झालं होतं. इतक्यात नम्रता आली आणि तन्वीला म्हणाली, मॅडम, स्वीटी मॅडमची कॉफी देताय ना? आणि तन्वी नाराज होत म्हणाली, नम्रता, आजपासून तिचं सगळं तू बनव आणि तू घेऊन जा, मी नाही काही करणार. आणि हे ऐकलं तसं नम्रताला आनंद झाला. ती लगेच म्हणाली, ओके मॅडम, मी करते. ती किचनमध्ये गेली आणि स्वीटीची कॉफी बनवत होती. इकडे तिकडे बघितलं, तन्वीकडे सुद्धा बघितलं, तर तन्वीचं लक्ष कुठेच नव्हतं. आणि नम्रतानं आता हळूच तिच्या पदरातली ती गोळी सोडली आणि कॉफीमध्ये टाकली. आणि तिला अर्धी लढाई जिंकल्याचा आनंद झाला. आणि मग ती आत्तापासूनच स्वप्न बघत होती की ही कॉफी पिऊन दीड तासातच स्वीटी कशा प्रकारे पोटात दुखते म्हणून ओरडणार आणि मग तिचं मिसकॅरेज होणार. आणि तिने आता ती कॉफी चांगली उकळू दिली आणि कपामध्ये ओतली. आणि इतक्यात सरप्राईज असं म्हणत आर्या दारात आली आणि ती पळतच आली आणि तन्वीला भेटली. तन्वी म्हणाली, आरू बेटा, तू अशी अचानक? आणि एकटी आलीस की इंद्रासुद्धा आला आहे? आणि आर्या म्हणाली, मॉम, तो गाडी पार्क करतोय आणि मला तुला तिला भेटण्याची खूप इच्छा झाली म्हणून मी पटकन पळत आले. आणि मॉम, मी आज दिवसभर इथे थांबणार आहे. तन्वीचा आनंद पुन्हा मावळला आणि तन्वी म्हणाली, आरू, फक्त दिवसभर? बेटा, 2-3 दिवसासाठी तरी थांब ना, मला इथे करमत नाही. आणि आता इतक्या वर्षातून तन्वीचे असे शब्द ऐकले आणि आर्या लगेच म्हणाली, मॉम, काय झालं? तू खूप सॅड दिसतेस. काय झालं सांग ना. आणि नेहमीच माझ्यापेक्षा तुझ्या डॉटर इन लॉवर तू जास्त प्रेम करतेस ना, मग आता काय झालं? आणि तन्वी नाराज होत म्हणाली, इथे माझं कोणी नाही ऐकत, तू तरी ऐकशील ना? मग आरू म्हणाली, ओके मॉम, राहते मी तुझ्यासाठी काय पण. आता खुश? आणि तसंही तुझा जावई आहे ना, तो मला फार त्रास देतो. आता अद्दलच घडेपर्यंत त्याला मी इथे थांबते. आणि मॉम, मला पटकन कॉफी हवी, असं म्हणून ती उठली. इतक्यात तिला नम्रता स्वीटीची कॉफी घेऊन जाताना दिसली आणि आर्या म्हणाली, थँक गॉड कॉफी आली. हे, यू आर व्हेरी स्वीट, असं ती नम्रताकडे बघून म्हणाली. आणि आर्यानं ती कॉफी उचललीसुद्धा आणि तोंडाला लावली. इतक्यात नम्रता म्हणाली, मॅडम, ती स्वीटी मॅडमची कॉफी आहे, तुमच्यासाठी मी दुसरी करते. आणि आर्या म्हणाली, आता मी उष्टी केली, तू स्वीटी मॅडमसाठी दुसरी कर. आणि नम्रता आता मनातून खूप चरफडली आणि ही मध्येच कशाला मारायला आली असं तिला वाटलं. आणि नक्कीच ही अर्जुन देसाईची मुलगी असेल, तशीच दिसते, जी तन्वीला मॉम म्हणते. आणि आता ही कॉफी पिऊन तिच्याच पोटात दुखायला लागेल
आणि किती मुश्किलीनं हे औषध टाकायचा चान्स आला होता आणि आता अशी संधी पुन्हा केव्हा मिळेल असं तिला वाटलं. मग आर्यानं सगळी कॉफी पिली आणि स्वीटीच्या बाळावरचं संकट टळलं. आणि मग स्वीटीला भेटायला गेली आणि स्वीटी म्हणाली, आरू प्लीज आज तुला सांग ना माझ्याशी बोलायला, नाहीतर मी काहीच खाणार नाही. इतक्यात इंद्रसुद्धा आला. घरातलं वातावरण थोडंसं तंग वाटलं आणि अर्जुन म्हणाला, तनू अगं जावई आलाय आणि तू अशी बसशील का, उठ बरं. मग तन्वी उठली, किचनमध्ये गेली आणि पुन्हा तिचा मूड थोडा ठीक झाला. मग आता सगळ्यांनी दिवसभर मस्ती केली. संध्याकाळी आर्याच्या पोटात दुखायला लागलं आणि नुकतेच 15 दिवस झाले होते तिचे पिरियड येऊन आणि तिला पिरियड आले आणि तिला तर आता काहीच कळलं नाही की असं कसं झालं. याआधी तर असं कधीच झालं नव्हतं. तिचे पिरियड रेग्युलर यायचे महिन्याच्या महिन्याला. मग आता इतक्या लवकर कसे काय आले पिरियड. आणि ती डॉक्टरांकडे गेली आणि तिनं विचारलं की डॉक्टर असं का झालं. आणि डॉक्टर म्हणाले, तुम्ही असं काहीतरी खाल्लं का ज्यामुळे लवकर पिरियड आले. आणि आता आर्याला आठवतच नव्हतं की तिनं नक्की काय खाल्लं आणि ती गोष्ट जास्त सिरियस न घेता सोडून दिली. आणि जर आता खरंच स्वीटीनं जर ती कॉफी पिली असती तर आत्ता देसाई मॅन्शनमधलं सगळं वातावरण किती टेन्शनचं असतं याचा विचार न केलेला बरा. मग आर्या देसाई मॅन्शनमध्येच राहिली आणि दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला निघाली आणि एका वळणावर तिनं बघितलं ती ब्लॅक कार आणि त्याच्यासोबत त्या कारवाल्यासोबत नम्रता बोलत होती. त्याच्याकडून काहीतरी ती घेत होती आणि त्या कारवाल्याचा चेहरा दिसत नव्हता. नक्कीच तीच कार होती. आर्यानं लगेच ओळखली कार, ज्या कारमधून तिच्या हातात एक बंडल दिलं आणि हे तुझ्या बापाला दे असं त्यावर लिहिलं होतं. आर्यासुद्धा तो कारवाला आणि ती कार विसरू शकत नव्हती ज्यानं तिचा बाप काढला होता. मग आर्यानं तिची गाडी थांबवली. ड्रायव्हरला म्हणाली, गाडी मागे घे. ड्रायव्हरनं गाडी मागे घेतली आणि आता आरू तिथपर्यंत निघाली. इतक्यात तो कारवाला निघूनसुद्धा गेला. नम्रतासुद्धा तोंड लपवून गायब झाली आणि आर्या चकितच झाली. तिनं नेमकी नम्रताच पाहिली का असं तिला वाटलं. अशी तिला शंका आली आणि तिच्या अंगावर आता ब्लू साडी होती, राईट. आणि तिनं लगेच तन्वीला फोन केला आणि म्हणाली, मॉम स्वीटी दीची नोकर आली का गं, तू ठेवलेली. तन्वी म्हणाली, नाही आरू बेटा, ती ना 8 वाजता येते. आणि आता आर्यानं तन्वीला विचारलं, ओके मॉम, ती आली की मला कॉल कर. तन्वी म्हणाली, का गं काय झालं. आर्या म्हणाली, काहीच नाही असंच. आणि ती ऑफिसला गेली. आणि मग त्या कारवाल्यानं पुन्हा नम्रताला फोन केला आणि म्हणाला, ही आर्या इथे कशी आली आणि तिला तू सापडू नको बरं का. आणि लक्षात ठेव, आता यावेळी तुझा निशाणा चुकता कामा नये. काल जशी संधी मिळाली तशीच तुला आणखीन कधीतरी संधी मिळेलच आणि तोपर्यंत पेशन्स ठेव. आणि तेव्हा मात्र तू स्वीटीलाच औषध दे. आणि ऐक, आता तुला उशीर झाला तरी होऊ दे, पण तू तुझे कपडे चेंज करून जा. ती आर्या देसाईसुद्धा तिच्या बापासारखीच हुशार आहे. तिला जर डाऊट आला तर ती खूप लांबपर्यंत पोहोचू शकते. मग नम्रता आता रेड कलरचा ड्रेसच घालून गेली आणि आर्यानं आणखीन अर्ध्या तासानं तन्वीला फोन केला आणि म्हणाली, मॉम नम्रता आली का. आणि तन्वी म्हणाली, हो आली. आर्या म्हणाली, मॉम तिने आज कोणता ड्रेस घातला आहे गं, कोणत्या कलरचा. आणि तन्वी म्हणाली, तिनं रेड कलरचा ड्रेस घातला आहे. आणि हे ऐकलं आणि मग आर्या म्हणाली, म्हणजे त्या कारवाल्यासोबत जी बोलत होती ती नम्रता नव्हती बहुतेक, मलाच बहुतेक भास झाला असावा. असं म्हणून तिनं ते विचार झटकले आणि कामात गुंतली. मग आता नयनाचा बर्थडे करायचा होता आणि तिचे डॅडी एक ग्रँड पार्टी देणार होते. आणि नयना जितेंद्रला म्हणाली, जितू तुझ्याकडून तर मला ना काहीच अपेक्षा नाहीत. मला नाही वाटत तू मला डायमंड सेट घेऊन देशील, पण तू माझा मॅनिक्युअर पेडिक्युअर पुरते तरी पैसे देशील ना, तेवढं तरी खूप झालं. आणि माझ्या बर्थडे पार्टीचा सगळा खर्च माझे डॅडी करणार आहेत, कारण त्यांचे खूप सगळे कलीग येणार आहेत. आणि मॉम तुम्ही तुमच्यासाठी कसंही करा आणि एक चांगली पार्टीवेअर साडी घ्या. नेहमीच्या त्या बोरिंग साड्या घालू नका. आणि एखादा खरा वाटेल असा पण खोटाच तुम्हाला परवडेल असा डायमंड सेटसुद्धा घ्या. आणि तुम्ही सगळेच स्वतःसाठी नवीन कपडे घ्या बरं. आणि एक लक्षात ठेवा, फक्त तुम्हालाच मी त्या पार्टीत घेऊन जाणार, बाकी कोणीही मला नको आहे.
मग तुमचे फ्रेंड्ससुद्धा नकोत, कारण तिथं खूप मोठे मोठे लोक येणार आहेत आणि माझ्या बर्थडेची पार्टीसुद्धा असेल आणि डॅडच्या मित्रांसाठीसुद्धा पार्टी असेल. आणि आता जितेंद्रनं खाली बघितलं. ती नैना असाच त्यांचा कायम अपमान करायची. आणि आता इकडे नैनाच्या डॅडीने अतुलला इन्व्हिटेशन दिलं नैनाच्या बर्थडेचं आणि ते इन्व्हिटेशन लेटर घेऊन तो घरी आला. आणि ते बघून मधू हसली आणि म्हणाली, डॅड तुम्ही जाणार आहात का तिच्या बर्थडेला? आणि अतुल म्हणाला, काय करू तूच सांग. आणि मधू म्हणाली, मग मी सुद्धा येणार तुमच्यासोबत, तुमची मुलगी म्हणून. आणि अतुल म्हणाला, ओके. मग दुसऱ्या दिवशी मधू संग्रामसोबत त्याच्या पुन्हा घरी गेली. नैना तिचा अपमान करत म्हणाली, हे माझं बर्थडे आहे आणि तुला अजिबात इन्व्हिटेशन नाही, संग्रामची गर्लफ्रेंड म्हणून तर अजिबात नाही. आणि मधू हसली आणि म्हणाली, पण समज तरीही मी पार्टीत आली तर काय करशील गं? आणि नैना म्हणाली, मला चॅलेंज करतेस का? आता तू पार्टीत येऊनच दाखव, बघ मी तुझे काय हाल करते. आणि मधूसुद्धा म्हणाली, ओके, बघूच तू काय करतेस आणि तुझ्याच बर्थडे पार्टीत मी तुझाच अपमान करणार. नैना आता चिडली आणि म्हणाली, तू माझा अपमान करशील का? असं म्हणून तिनं मधूचा हात पकडला आणि तिला घरातून हाकलणार इतक्यात संग्रामनं नैनाचा हात पकडला आणि म्हणाला, मधूचा हात पकडायचा नाही, ती सुद्धा या घरची सून होणार आहे आणि तुमच्या इतकाच या घरावर तिचा हक्क आहे. सो प्लीज तिच्यापासून लांब राहायचं आणि पुन्हा तिचा इथे असा अपमान झालेला मी सहन करणार नाही. आणि हे ऐकून नयना थक्क झाली, चिडली आणि मधू मात्र संग्रामकडे भारावलेल्या नजरेनं बघतच होती.